अगं ऐक ना, ऐक ना ग, असं नको ना करू. अगं मला माहितीये मी चुकलोय, मी मान्य करतोय ना. अगं ऐक ना, अगं मला कळलंय की माणूस किती स्मार्ट असला ना तरी त्याने गर्लफ्रेंडचा वाढदिवस नसतो विसरायचा. आणि विसरला तर झालं, इज्जत संपलीच समजा. अरे यार ऐक ना, सकाळपासून मी तुझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण तू यार बोलतच नाहीयेस यार. अगं किमान रागव तरी, काय बोलायचं ते बोलून मोकळी तरी हो. बरं ऐक, तुला सांगू, हो मी तुझा वाढदिवस विसरलो, ही गोष्ट खरी आहे, खरी आहे गोष्ट. पण एक गोष्ट मी कधीच विसरलो नाहीये, कारण ती म्हणजे तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस. कारण हे बघ, वाढदिवस हा वर्षातनं एकदाच येतो, पण तू जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस ना, तो दिवस कायम माझ्या आठवणीत आहे. अगं खरंच, ट्रस्ट मी. आणि खरं सांगू, तू रागवलीस ना तेव्हा मला कळलं की माझं आयुष्य तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. कारण तुझा मूड हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. तू खुश असलीस तर सगळं छान असतं, आणि तू रागावलीस तर मनात वादळ निर्माण होतं. पण एक गोष्ट आहे, तू रागावलीस ना तरी तू खूप गोड दिसतेस. हा आता लाज. खरंच. म्हणून कधी कधी असं वाटतं की थोडं रागवू दे तुला, पण लगेच लक्षात येतं नाही, नको, मस्करीची कुस्करी व्हायला नको. म्हणून ऐक, आज तुझा वाढदिवस विसरलोय, ही माझी चूक आहे, मान्य आहे मला. पण तू माझ्या आयुष्यात आलीस, ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात प्रिशियस गोष्ट आहे. केक उशिरा कापू, गिफ्ट उशिरा देऊ, पण एक गोष्ट वेळेवर करतो. हॅपी बर्थडे. आणि हो, आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी.